नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक व्यंकटेश भोसने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, येणाऱ्या कंबाईन पूर्व परीक्षा 16 जूनला जी होणार आहे त्या पेपरसाठी आपण जॉग्राफीमध्ये आज एक 100% प्रश्न विचारला जाणारा टॉपिक पाहणार आहोत. तो टॉपिक आहे लोकसंख्या. त्या टॉपिकमध्ये तुम्हाला 100% क्वेश्चन असेल. तसंच त्याबरोबरच येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी आम्ही आमची एक नवीन बॅच लॉन्च केलेली आहे. साधारण PSI फाउंडेशनची एक बॅच आहे की जी कंप्लीट PSI ची तयारी करून घेते. दुसरी एक बॅच आहे की जी नॉन गॅझेटेड एक्झाम ज्या आहेत ना, ज्या नॉन गॅझेटेड एक्झाम म्हणजे कंबाईनचीच, जी कंबाईनची ओव्हरऑल एक PSI ची आणि दुसरी कंबाईनची पूर्ण तयारी करून घेणारी बॅच आहे. याच्यामध्ये महाराष्ट्रातील टॉपची फॅकल्टी आहे. त्यामध्ये दोन्ही बॅचला तुम्हाला महाराष्ट्राची टॉपची फॅकल्टी टीचिंग करते. आणि अगदी ऑनलाईन बॅच तुम्ही जॉईन करत असाल महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून तर तुम्हाला 5,000 4,999 एवढ्याच फीस मध्ये ती बॅच जॉईन करता येईल. तसं ऑफलाईन असेल तर 9,999 तुम्हाला तेवढ्या फीस मध्ये बॅच जॉईन करता येईल. यामध्ये तुम्हाला नोट्स वगैरे असं बराचसा साठा यामध्ये तुम्हाला मिळतो. तर त्या संदर्भात आजच्या लेक्चरमध्ये आपण लोकसंख्या हा बीट परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणार आहोत. परीक्षेमध्ये हमखास या टॉपिकवर प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो. बघ, आता लोकसंख्या धोरणाचा अभ्यास, पहिलं लोकसंख्येचा अभ्यास करताना पहिलं तुमचे काय काय टार्गेट असले पाहिजे, तुम्ही काय अभ्यास केला पाहिजे. फर्स्ट तुमचा अभ्यास करताना पॉप्युलेशन, लोकसंख्या म्हणजे हे काय, पॉप्युलेशन. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही पॉप्युलेशन थेअरी याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्या लोकसंख्येचे जे सिद्धांत आहेत ना, लोकसंख्येच्या सिद्धांत याचा तुम्ही अभ्यास करावा लागेल. लोकसंख्येच्या महत्वाच्या सिद्धांतामध्ये एक लोकसंख्या वाढ सिद्धांत. बघा, एक सिद्धांत कोणता आहे, लोकसंख्या वाढ सिद्धांत. हा लोकसंख्या वाढ सिद्धांत कोणाचा आहे, थॉमस माल्थस यांनी मांडलेला आहे. मग हा कोणी मांडलेला सिद्धांत आहे, माल्थस. माल्थस यांनी 1897 साली हा लोकसंख्या वाढ सिद्धांत मांडला. यांनी लोकसंख्या कशी वाढ होते, ती कशी कालांतराने कंट्रोलमध्ये येते. मग या सिद्धांतामध्ये महत्वाचे दोन घटक आहेत. एक म्हणजे काय, अरिथमॅटिकल ग्रोथ रेट. एक म्हणजे कोणता, अरिथमॅटिकल ग्रोथ रेट. आणि दुसरी जिओमेट्रिक ग्रोथ रेट. हे लोकसंख्याच्या आणि साधनांच्या ग्रोथ रेट आहे. म्हणजे लोकसंख्या कशी वाढते, साधने कशी वाढतात या स्वरूपामध्ये. मग जिओमेट्रिक म्हणजे समजा 1, 2, 4, 8, 16, 32 या प्रमाणात ही वाढ होते. ही अशी कोण वाढते, लोकसंख्या. हा एक घटक तुमच्यासाठी महत्वाचा आहे, ही विचारलं जाऊ शकतं. अरिथमॅटिकल ग्रोथ रेट म्हणजे ही साधने वाढतात. आता हे साधन म्हणजे मी काय लिहितो, साधन म्हणजे मी काय सांगतो, साधन म्हणजे रिसोर्स. लोकांना जगण्यासाठी काहीतरी साधन पाहिजे असतं ना, ते साधन वाढ. मग ते कसं वाढतं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 या स्वरूपात ते वाढतं. म्हणजे बघा, दोन्हीतलं तुम्हाला गॅप दिसत असेल. लोकसंख्या 1, 1 म्हणजे 1, 2, 1, 2, 4, 8 डबल होत चालली. साधने मात्र 1, 2, 3, 4 या स्वरूपात वाढतात. आणि मग या दोघांमध्ये पहा, पहिल्या टप्प्यात गॅप नसतो, पुन्हा गॅप नसतो, पण पुन्हा मात्र गॅप. या दोघांमध्ये तिसऱ्या टप्प्यात 1चा गॅप झाला. चौथ्या टप्प्यात काय होतं, 2 दुप्पट गॅप झाला. म्हणजे साधने 4च, लोकसंख्या 8. परिणाम, लोकसंख्येवर आता उपोषणाची वेळ येते. का बरं, जगण्यासाठी 4च साधने, लोक मात्र 8 जगायले. मग समाजामध्ये उपोषण सुरू झालं. उपोषणामध्ये लोकांना आरोग्याचे आजार येतात. मग आरोग्यातून लोकांना रोग पसरले जातात. आता खूप सारे रोग, डिसीज पसरले गेले. याच्यामध्ये जर आणखीन जास्त लोकसंख्या वाढली तर लोकांना अन्न भेटत नाही, म्हणून लोक अन्नासाठी युद्ध करायला लागले. युद्ध म्हणजे भांडण करायला लागले इनडायरेक्टली. म्हणजे आरोग्याचे आजार, कुपोषण. ओके, कुपोषण नाही, लक्षात ठेवा, कुपोषण, आरोग्य, रोगराई, युद्ध यासारख्या कारणामुळे ऑटोमॅटिक लोकसंख्या वाढली, साधने नाही वाढले, म्हणून हे मध्ये प्रॉब्लेम तयार झाले. या प्रॉब्लेम मुळे पुन्हा लोकसंख्या कंट्रोल आली. हे माल्थसने सांगितलं. माल्थस तसंच म्हणतो की साधने वाढतात, लोकसंख्या वाढते, पण विशिष्ट टप्प्यानंतर पुन्हा ती कंट्रोलमध्ये येते. ती कंट्रोल करणारी साधने, लोकसंख्येवर नियंत्रण आणणारे घटक, याला त्यांनी नाव दिले प्रिव्हेंटिव्ह चेक्स. प्रिव्हेंटिव्ह चेक्स याला काय नाव दिले त्यांनी, प्रिव्हेंटिव्ह चेक्स. प्रिव्हेंटिव्ह चेक्स याला नकारात्मक साधने असं नाव दिलेलं आहे. नकारात्मक साधने, लोकसंख्या नियंत्रणाची कशी साधने, ती नकारात्मक साधने. लोकसंख्या कंट्रोलमध्ये आणतात ती साधने कोणती, नकारात्मक साधने. आता हे माल्थसने पहिल्यांदा मांडलं, पण नंतर त्याचा सिद्धांत त्याला कळलं की आपलं काहीतरी राहिलेलं आहे, म्हणून त्यांनी कालांतराने काही पॉझिटिव्ह चेक्स त्याच्या सिद्धांतामध्ये ऍड केले. पॉझिटिव्ह चेक्स कोणते ऍड केले पहा. नंतर आता म्हणजे फक्त कुपोषणामुळे लोकसंख्या नियंत्रणात येते का, नंतर माल्थसला कळलं की लोकसंख्या नियंत्रण हे लिटरसी रेट वाढल्यामुळे पण येते. लिटरसी
लिटरसी म्हणजे साक्षरता. जर साक्षरता वाढली तर ऑटोमॅटिक लोक काय म्हणतात, हा मुलांची संख्या कमी होते. जर लोक निरक्षर असतील तर जास्त मुले असतात, साक्षर झाले तर कमी मुले होतात. परिणाम असा लिटरसी रेट, साक्षरता. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिसी याही कारणामुळे ऑटोमॅटिक लोकसंख्या कंट्रोलमध्ये येते. त्याच्यानंतर आता पहा, यासारखे सरकारचे धोरण आहे. त्याच्यानंतर जसं हम दो हमारे हे धोरण आहे, ऑटोमॅटिक लोकसंख्या काय झाली, कंट्रोलमध्ये आली. त्याच्यानंतर मूल होऊ नये, म्हणजे हे जे आहेत ना, हे नंतर कळलेली साधने आहेत, म्हणून त्याला पॉझिटिव्ह चेक्स किंवा याला सकारात्मक साधने. माल्थसचं सांगण्याचं एवढंच की माल्थस पहिल्यांदा म्हणाला लोकसंख्या साधने अशी वाढतात, लोकसंख्या अशी वाढते आणि ती अशी कंट्रोल येते. कालांतराने त्याला कळलं की ती अशी बी कंट्रोल येते. ओके, म्हणून त्यांनी लोकसंख्या कंट्रोल आणणारी साधने 2 केले, एक प्रिव्हेंटिव्ह चेक्स, एक पॉझिटिव्ह चेक्स आणि वाढीचा. माल्थसचा एवढा घटक तुमच्यासाठी महत्वाचा आहे, एवढं तुम्हाला आलं पाहिजे. हे माल्थसियन झालं. पुन्हा लोकसंख्या वाढीचा दुसरा एक महत्वाचा सिद्धांत आहे. पण लोकसंख्या वाढीचा दुसरा सिद्धांत त्याला आपण म्हणतो डेमोग्राफिक ट्रान्झिशन. डेमोग्राफिक ट्रान्झिशन, डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरी, याला नाव आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत कोणाचा आहे? हा सिद्धांत मांडला थॉम्सन अँड नॉटेस्ट यांनी मांडलेला सिद्धांत आहे. थॉम्सन आणि नॉटेस्टन यांनी मांडलेला सिद्धांताचं नाव काय? डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरी. या सिद्धांतामध्ये थॉम्सन नॉटेस्टननी हे सांगितलंय की लोकसंख्या कशी वाढेल. मग यांनी पहिल्यांदा 3 स्टेजेस केले होते पॉप्युलेशन ग्रोथच्या. 3 स्टेजेस. हे 3 स्टेजेस म्हणजे काय तुम्हाला हे माहिती गरजेचं. स्टेज फर्स्ट म्हणजे काय असतं. आता मी पटापट आपलं कसं जस्ट तुम्हाला ओव्हरलुक करतोय. याचं डीप मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता. बॅच मध्ये तुम्हाला सगळं हे अगदी खोलवर कव्हर होतं. जस्ट मी आता अगदी फास्ट मध्ये क्विक मध्ये तुम्हाला काय काय तुम्हाला अपेक्षित आहे येणं हे सांगतोय. तर तुम्हाला फर्स्ट स्टेज ज्याच्यामध्ये हाय बर्थ रेट, हाय डेथ रेट म्हणजे जन्मदर जास्त, मृत्यूदर जास्त, स्टेबल पॉप्युलेशन, बॅलन्स पॉप्युलेशन असते. सेकंड स्टेज मध्ये बर्थ रेट म्हणजे जन्मदर जास्तच राहतो, मृत्यूदर कमी होतो, लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढते. या सेकंड स्टेज मध्ये वेगाने वाढते. का बरं लोकसंख्या वेगाने वाढते? जन्मदर जास्तच आहे, मृत्यूदर तेवढा कमीच आहे. थर्ड स्टेज काय झालं बघा. थर्ड स्टेज मध्ये मृत्यूदर खाली आलेला असतो आणि जन्मदर आता कमी व्हायला लागतो. इथेही लोकसंख्या वाढते बट वाढीचा वेग कमी होतो. तुम्ही इंडिया संदर्भात जर पाहिलं ना तर 1921 पर्यंत इंडिया फर्स्ट स्टेज मध्ये होता. आफ्टर 1921 to 1981 इंडिया सेकंड स्टेज मध्ये होता. आता सध्या आफ्टर 1981 इंडिया हा थर्ड स्टेज मध्ये. लक्षात ठेवा, इंडिया कोणत्या स्टेज मध्ये गेलेला? थर्ड. म्हणजे भारताची लोकसंख्या वाढते पण वाढीचा वेग सध्या कमी होतो. क्लिअर आले हे. त्याच्यानंतर आता चौथा एक स्टेज पुन्हा काय येते? स्टेबल पॉप्युलेशन. म्हणजे काय? जन्मदर पण खाली आला, मृत्यूदर पण खाली, बर्थ रेट आणि डेथ रेट दोन्ही खाली आले तर पुन्हा पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये येते. आणि पाचवी एक स्टेज जी फिफ्थ स्टेज आहे, या पाचव्या स्टेज मध्ये काय झालेलं असतं? पाचव्या स्टेज मध्ये पॉप्युलेशन डिक्रीज व्हायला लागलेली असते. म्हणजे काय? डेथ रेट जास्त असतो, मृत्यूदर जास्त आहे, जन्मदर कमी, लोकसंख्या घटते पाचव्या स्टेज मध्ये. मग हा थोडासा डेमोग्राफिक ट्रान्झॅक्शनच्या स्टेजेस वगैरे करणं अपेक्षित आहे. आयोग याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. आता हे झाल्यानंतर तुम्ही आणखीन काय कराल तर तुम्हाला 3 थेरी, एक ऑप्टिमम पॉप्युलेशन, त्याच्यानंतर ओव्हर पॉप्युलेशन हे गरजेचं आहे, अंडर पॉप्युलेशन. आता ऑप्टिमम पॉप्युलेशन म्हणजे काय बघा. पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या अँड रिसोर्सेस हे सारख्या प्रमाणात असते. लोकसंख्या आणि रिसोर्स म्हणजे साधने. जेवढे लोक आहेत त्यांना जेवढं साधन लागतं ना तेवढं समान असेल तर ते सगळे डेव्हलप्ड कंट्री, विकसित देश. म्हणजे इथं जे कंट्री येतात हे सगळे डेव्हलप्ड कंट्री आहेत, जे विकसित झालेले देश आहेत की ज्याच्यात ऑप्टिमम पॉप्युलेशन, ओव्हर नावातच दिले बघा, ओव्हर पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या खूप जास्त असणे आणि साधने कमी. पॉप्युलेशन कशी असणे? पॉप्युलेशन जास्त आहे अँड रिसोर्सेस मात्र कमी असणे, हे ओव्हर पॉप्युलेशन. अंडर पॉप्युलेशन म्हणजे काय? पॉप्युलेशन अंडर म्हणजे कमी असणे आणि रिसोर्सेस जास्त असणे. लक्षात ठेवा, याच्यात भारत हा ओव्हर पॉप्युलेटेड कंट्री आहे. म्हणजे साधं अशा काही टर्म्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला दुसरा एक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न अभ्यास करावा लागतो. तो म्हणजे कशाचा अभ्यास करावा लागतो? दुसरा तुम्हाला तुम्हाला आणखीन काय करावं लागतं? सेन्सस.
जो सेन्सस असतो ना, या सेन्ससचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड म्हणजे फर्स्ट सेन्सस वगैरे काय कधी करण्यात आला या स्वरूपाचाही अभ्यास तुम्हाला करायला हवा. म्हणजे पहिली जनगणना ही कधी करण्यात आली याचाही अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे. पहिली जनगणना ही कधी करण्यात आलेली आहे, जी पहिली जनगणना केली आहे ही 1872ला. व्हाईसरॉय कोण होता, लॉर्ड मेयो. याच्या काळात पहिली जनगणना झाली. मग मेयोची जनगणना झाली, त्याच्यानंतर पुन्हा दुसरी जनगणना 1881, व्हाईसरॉय लॉर्ड रिपन. मग याच्यात काही महत्वाचं वैशिष्ट्य होते, स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंट वगैरे कधी स्थापन झालं यासारख्या घटकाचा इथं अभ्यास करणं गरजेचं आहे. हे तुम्ही कम्पॅरेटिव्हली करत राहा. पुढे तुम्हाला आणखीन अभ्यास करताना 1911 ते 1921 या दशकात झालेला जो बदल आहे ना, या दशकात भारताच्या लोकसंख्येत घट झाली. ही घट -0.03 एवढी होती. हे अपेक्षित माहिती गरजेची. 1921च्या नंतर भारताची लोकसंख्या वाढते आहे. या काळात लोकसंख्या घटली. का घटली याचं कारण आहे या काळात आलेली 1914ची आलेली प्लेगची साथ, भयंकर महामारी आली होती. आणि याच काळात झालेलं फर्स्ट वर्ल्ड वॉर, पहिलं जागतिक महायुद्ध. या दोन्ही कारणाचा परिणाम झाला की भारताच्या लोकसंख्येत घट झाली. आफ्टर 1921 भारताची लोकसंख्या कंटिन्युअसली इन्क्रीज होती. ती स्टील आतापर्यंत सुद्धा भारताची लोकसंख्या वाढते. मग 1921 पर्यंत भारताची लोकसंख्या स्टेबल पॉप्युलेशन आहे. या काळात स्टेबल आहे आणि इथून कंटिन्यू इन्क्रीज चालू झाली. म्हणून 1921ला 1921ला लोकसंख्या विभाजनाचे वर्ष. 1921ला काय नाव आहे, लोकसंख्या विभाजनाचे वर्ष किंवा महाविभाजनाचे वर्ष असं म्हणतात. कोणाला म्हणतात लोकसंख्या विभाजनाचे वर्ष 1921 किंवा महाविभाजनाचे वर्ष कोणाला म्हणतात 1921. आफ्टर 1921 लोकसंख्या कंटिन्यू वाढायला लागली. मग आता हे अभ्यास करता करता तुम्हाला आणखीन याच्यात काय माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला अभ्यास माहिती करता करता 1951 स्वतंत्र भारताची पहिली जनगणना असं विचारलं जातं. पुढे 1976 ही पॉप्युलेशन पॉलिसी तुम्हाला माहिती गरजेची आहे. म्हणजे फर्स्ट पॉप्युलेशन पॉलिसी 1976चं पहिलं लोकसंख्याविषयक धोरण भारताचं. ओके, इंदिरा गांधी यांनी पहिलं लोकसंख्याविषयक धोरण मांडलं आणि या धोरणामध्ये काही त्यांनी टार्गेट दिले. ते म्हणजे काय, हम दो हमारे दो, 3 पर्यंत. 3 पेक्षा जास्त जर झाले तर डायरेक्ट नसबंदी. स्ट्रिक्टली एज ऑफ मॅरेज हे किती करण्यात आलं, मुलींचं लग्नाचं वय 18, मुलांचं लग्नाचं वय 21 या स्वरूपात. त्याच्यानंतर प्रभावलोकन म्हणजे इम्प्लिमेंटेशन करणाऱ्यासाठी काही गव्हर्नमेंट फॅसिलिटी, म्हणजे इथंच गव्हर्नमेंट फॅसिलिटी म्हणजे यासारख्या काही सोयी सुविधा या पॉलिसीनुसार लागू करण्यात आल्या. सो ही पॉलिसी तुमच्यासाठी महत्वाची आहे की जी 1976ला मांडण्यात आली. लोकसंख्या धोरणामध्ये ही पॉलिसी मांडण्यात आली. आता ही पॉलिसी झाली की पुढे अभ्यास करता करता तुम्हाला आणखीन काय गरजेचं आहे, 11 जुलै 1987 इथं झालं असं भारताची लोकसंख्या पॉप्युलेशन ऑफ वर्ल्ड ही किती झालेली आहे, पॉप्युलेशन ऑफ वर्ल्ड ही 500 कोटी झाली. कधी झालेली आहे, 11 जुलै 1987ला. म्हणून 11 जुलै हा डे पॉप्युलेशन डे म्हणून सेलिब्रेट करणं केलेला जातो. तो तेव्हापासून केला जातो. त्याच्या पुढे पुन्हा तुम्हाला अभ्यास करताना दुसरा गरजेचं तर 11 मे 2000 साली 2000 कंप्लीट 2000 या काळी पॉप्युलेशन ऑफ इंडिया बघा वरच्या साईडला काय होतं रे, पॉप्युलेशन ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन 500 कोटी, पण इथं पॉप्युलेशन ऑफ इंडिया ही 100 कोटी झाली. 100 करोड झाली. म्हणून ही जी पहिली पॉलिसी होती का त्याच्या जागी आता न्यू पॉलिसी होती. म्हणून या पॉलिसीला नावच देण्यात आलं न्यू पॉप्युलेशन पॉलिसी. आता या न्यू पॉप्युलेशन पॉलिसीचे काही टार्गेट्स तुमच्यासाठी गरजेचे आहेत जे परीक्षेला तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता याच्यात कोणते टार्गेट्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात न्यू पॉप्युलेशन पॉलिसी मध्ये बघा. आता तर न्यू पॉप्युलेशन पॉलिसी आपण थोडं पाहू. न्यू पॉप्युलेशन पॉलिसी. तर न्यू पॉप्युलेशन पॉलिसीनुसार काय करण्यात आलं बघा, एक शॉर्ट टर्म काही टार्गेट ठेवण्यात आले. शॉर्ट टर्म टार्गेट म्हणजे याला आपण म्हणतो अल्पकालीन उद्दिष्ट. अल्पकालीन उद्दिष्ट याच्यात उद्दिष्टाचे 3 घटक करण्यात आले. अल्पकालीन पॉलिसी एक अल्पकालीन उद्दिष्ट. दुसरं काय करण्यात आलं रे, मध्यमकालीन उद्दिष्ट. आणि तिसरं लॉंग टर्म दीर्घकालीन उद्दिष्ट. दीर्घकालीन म्हणजे उद्दिष्टाचे 3 गट पाडण्यात आले. आता तुम्हाला हे गरजेचं आहे. अल्पकालीन उद्दिष्ट म्हणजे काय, तात्काळ आरोग्याच्या सोयी सुविधा पुरवणे. हे खूप सोपं आहे.
आरोग्य सोयी सुविधा हे अल्पकालीन मध्ये एकच टार्गेट होतं, तात्काळ लोकांना आरोग्याच्या सोयी सुविधा पुरवणे. मध्यमकालीन म्हणजे काय? मध्यमकालीन तर याच्यामध्ये तुम्हाला जनन दर किंवा जन्मदर हा कमी करणे, जन्मदर हा काय करणे? कमी करणे, हा याच्यातलं मध्यमकालीन. दीर्घकालीन उद्दिष्ट हे तुम्हाला परीक्षेत विचारले, हे दोन साधे सोपे आहेत, जास्त विचारले जात नाही. पण दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये एक महत्वाचं उद्दिष्ट आहे 2046 पर्यंत पॉप्युलेशन किंवा ज्याला आपण म्हणू जन्म अँड मृत्यूदर हे स्टेबल करणे, हे उद्दिष्ट होतं. बट काय करण्यात आलं? 2046 ला भारताला कळलं आता की 2046 ला नाही पूर्ण होणार, मग हे टार्गेट आता 2070 ठेवण्यात आलं. हे तुम्हाला गरजेचं आहे. परीक्षेला चालू घडामोडी संदर्भातही येऊ शकतं. करंट मागे याच्यात चेंज करून आता बरेच वर्ष झाले, 2-4 वर्ष झाले, पण तरीही तुमच्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जनन दर किंवा जन्मदर हजारी जन्मदर हा 2.1 किंवा 21 हजारी 21. आता तुम्हाला साधं हे जरी म्हणलं 2.1, पण हे कशी 100ला 2.1 असतं, हजाराला 21, 100ला 2.1 या स्वरूपात ते कमी करणे, इथपर्यंत कमी करणे, हे या स्वरूपात आहे. त्याच्यानंतर माता मृत्यूदर 1 लाख माता मागे 100 पर्यंत कमी करणे. माता मृत्यूदर म्हणजे बाळाला जन्म देत असताना 1 लाख, हे लक्षात ठेवा, 1 लाख आहे माता मृत्यूदर. 1 लाख मातांनी जर बालकाला जन्म दिला तर त्यापैकी 100 माता, या 100 पेक्षा जास्त माता डेथ व्हायच्या. तो टार्गेट आता 100 वर आणणे, असं हे टार्गेट, हे लॉंग टर्म टार्गेट्स मध्ये. म्हणजे मला सांगायचं आहे की तुम्हाला न्यू पॉप्युलेशन पॉलिसी माहित असणं गरजेचं आहे. या पॉप्युलेशन पॉलिसीचा अभ्यास करा. याच्या पुढे तुम्हाला आणखीन काय माहिती गरजेचं आहे पहा, याच्या पुढे तुम्हाला फायनली माहिती गरजेचं आहे, दॅट इज सेन्सस ऑफ 2011. सो नाव काय अभ्यास करायचा? 2011चा सेन्सस, हे 2011 याचे 2 टार्गेट असे झोन करायचे. एक बाजू पाहायची इंडियाची आणि दुसरी बाजू पाहायची महाराष्ट्राची. कधीचा आहे? 2011चा. मग इथं टार्गेट्स टाकून द्यायचे. मग पॉप्युलेशन म्हणजे ही 2011ची लोकसंख्या. पहिला घटक कशाचा अभ्यास कराल? 2011च्या लोकसंख्येचा. मग भारताची लोकसंख्या किती होती? 121085497 या स्वरूपात तुम्ही भारताच्या लोकसंख्येचा अभ्यास करा. तर त्याच्यामध्ये आता पुन्हा काय करायचं की भारताची लोकसंख्या कितीनी वाढली, कधी? बघा 2001 ते 2011 या काळात लोकसंख्या किती वाढली, तर हे विचारलं जाऊ शकतं. 17.64% एवढी वाढ. त्याच्यानंतर असा अभ्यास करा, जगाच्या लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या भारतात? जगापैकी पर्सेंटेज 17.5%. हे तुम्ही कम्पॅरेटिव्ह 2001 ते 11च्या दरम्यानचा ग्रोथ रेट पण इथं आला. त्याच्यानंतर जगापैकी 17.5% किती आहे भारताची हे पण आलं. पुन्हा इथं 2 असं कॉलम करायचे. इकडं साईड लिहायचं जास्त लोकसंख्येचं स्टेट, या साईडला लिहायचं कमी. म्हणजे इथं जास्त वालं स्टेट आणि इथं कमी वालं स्टेट. जास्त लोकसंख्या कोणत्या स्टेटमध्ये? युपी मध्ये. कमी लोकसंख्या कोणत्या स्टेटमध्ये? सिक्कीम. म्हणजे तुमचा अभ्यास हा या अँगलनी पाहिजे. जसं भारताचं केलंय सेम ऍज इट इज खाली महाराष्ट्राचं करा. महाराष्ट्राची टोटल लोकसंख्या किती आहे रे? 11,23,74,333 ही भारताची लोकसंख्या, महाराष्ट्राची लोकसंख्या. मग आता जसं इथं जगापैकी 17.5, तर इथं कशाचा अभ्यास कराल? भारतापैकी. इथं तुमचा जो अभ्यासाचा सोर्स असेल कोणापैकी असेल? भारतापैकी. चला, भारतापैकी महाराष्ट्रात किती आहे रे? 9.29% लोकसंख्या महाराष्ट्रात, भारतापैकी महाराष्ट्रात. आणि ग्रोथ रेट किती आहे महाराष्ट्र वाढीचा दर म्हणजे 2001 ते 2011 या काळात महाराष्ट्राची लोकसंख्या कितीने वाढली? लक्षात ठेवा, हे विचारले खूपदा. 15.99%. या सगळ्या घटकाचा अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे. आता हे एक लोकसंख्या झालं. पुन्हा या लोकसंख्येचं तुम्ही काय करू शकता? पुन्हा या लोकसंख्येचे तुम्ही 2 पार्ट करू शकता. एक हायेस्ट अँड लोएस्ट. हायेस्ट लोकसंख्येचा जिल्हा कोणता? सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येचा ठाणे. सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. म्हणजे हे एक चार्ट तुमचा साधारण असा तयार होतो की जो भारत आणि महाराष्ट्राची कंपॅरेटिव्ह आकडेवारी. आता तुम्ही करताना थोडं सुटसुटीत करा, त्याला थोडी जास्त स्पेस वापरा आणि याच्यात एका पेजवर असं तयार करत राहा. आता जसं तुम्ही पॉप्युलेशन लोकसंख्येचं केलंय त्याच्या पुढच्या साईडला असा एक कॉलम टाकून द्यायचा आणि इथं टाकायची घनता. घनता म्हणजे हे तुमचं आहे डेन्सिटी. मग पुढे लगेच डेन्सिटी टाकून द्यायची. डेन्सिटी कसं काढतात याचा फॉर्म्युला वर टाकायचा. कशी काढतात डेन्सिटी? बघा, डेन्सिटी काढतात कशी? पॉप्युलेशन
पॉप्युलेशन लोकसंख्या भागिले एरिया, म्हणजे पॉप्युलेशन डिवाइड बाय एरिया. लोकसंख्या जर जागेने डिवाइड केलं म्हणजे पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या, एरिया म्हणजे ते क्षेत्रफळ बरोबर डेन्सिटी इक्वल टू डी, म्हणजे हा तुमचा डेन्सिटीचा पार्ट असेल. आता ही घनता आली. घनतेमध्ये तुम्ही भारताची घनता पाहू शकता. बघा तुम्ही काय करू शकता, 2001 ला भारताची घनता किती होती, 2011 ला भारताच्या लोकसंख्येची घनता किती होती. 11 लोकसंख्येची घनता किती आहे रे भारताच्या, 382. 2001 ला किती होती, 2001 मध्ये भारताची लोकसंख्या घनता 325 होती. पुन्हा अभ्यास करताना वाढ करायचं, कितीनी वाढ झाली, 57 नी वाढ झाली. हे असं अभ्यास करणं गरजेचं. 325 होते, 382 झाली, कितीनी वाढ झाली, 57 नी वाढ झाली. पुन्हा सेम लोकसंख्येच्या घनतेचे 2 कॉलम करायचे, हायएस्ट घनता, लोएस्ट. हायएस्ट घनतेचं स्टेट बोला तुम्ही, क्लिअर अभ्यास करताना ह्या तयार करा. हायएस्ट घनतेचं स्टेट कोणत्या स्टेटमध्ये सर्वात जास्त घनता, उत्तर आलं बिहार. क्लिअर. सर्वात कमी घनता कोणत्या स्टेटमध्ये आहे, सर्वात कमी घनता अरुणाचल प्रदेश. हे एपी आंध्र नाही, अरुणाचल आहे. सो लक्षात ठेवा. अरुणाचल प्रदेश मध्ये किती आहे, एका स्क्वेअर किलोमीटरला 1 स्क्वेअर किलोमीटरला ओनली 17 लोक. बिहारचं जवळपास ते खूप जास्त आहे, 1000 पर्यंत आहे. बिहारची घनता जास्त आहे. आता जसं हे घनतेचा वर अभ्यास केला का, सेम इंडियाचा अप्लाय खाली महाराष्ट्राला करायचं. मग महाराष्ट्राची घनता, पुन्हा महाराष्ट्राची 2001 ला महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता 315 होती. 2011 साली महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता 365 होती. कितीनी वाढ झाली म्हणलं की तुम्हाला कळून जाईल. इथं +50 म्हणजे 50 नी वाढ, इथं +57 म्हणजे महाराष्ट्रापेक्षा भारताची वाढली. त्याच्यानंतर 382 भारताची 11 ला, इथं 365 आहे, म्हणजे महाराष्ट्रापेक्षा भारत नेहमी जास्तच आहे. पुन्हा याच्यात 2011 नुसार इथं 2 भाग पाडायचे, सर्वात जास्त सर्वात कमी. महाराष्ट्रात सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर, महाराष्ट्रात सर्वात कमी घनता, लक्षात ठेवा सर्वात कमी घनता गडचिरोली जिल्ह्याची. गडचिरोलीमध्ये 1 स्क्वेअर किलोमीटरला ओनली 76 एवढेच लोक आहेत. म्हणजे एका चौरस किलोमीटर क्षेत्रात गडचिरोलीत किती लोक राहतात, 16 लोक राहतात. हे या दृष्टीने तुम्ही डेन्सिटीचं करू शकता. तुम्हाला घनता जी आहे ही या अँगलने करावी लागेल. पुढे तुम्हाला घनतेच्या पुढे काय वाढवू शकता, पुढचा पॉईंट तुम्ही वाढवा. ही डेन्सिटी झाली. आता तुम्ही वाढवा लिटरसी. हे काय वाढवलं तुम्ही आता, लिटरसी म्हणजे तुमचा साक्षरता. आता पहिलं तुम्हाला बेसिकली हे क्लिअर असणं गरजेचं आहे की लिटरेट कोणाला म्हणतात. लिटरेट, सो लक्षात ठेवा, एज मोर दॅन 7 आणि लिहिता आणि वाचता आलं पाहिजे. एज मोर दॅन 7 पाहिजे. इफ युअर एज इज लेस दॅन 7, तुम्हाला लिहिता वाचता येत असेल, तुमचं एज 7 पेक्षा कमी आहे, लिहिता वाचता येत असेल तर तुम्ही लिटरेट नसतात. लिटरेट असण्यासाठी एज मोर दॅन 7 पाहिजे. मग आता लिटरसी रेट, मग भारताचा अगोदर किती लिटरसी रेट होता, नियर अबाउट, आता पहा एक्झॅक्टली 2001 मध्ये नियर अबाउट 65% एवढा पॉईंट आहे, समथिंग काहीतरी डिजिट. 2011 मध्ये भारताचा लिटरसी रेट किती झाला, 2011 मध्ये भारताचा लिटरसी रेट हा 73 झाला. सो हे करणं गरजेचं आहे. पुन्हा लिटरसी रेटचे तुम्ही 2 भाग पाडा, हायएस्ट लिटरसी रेट आणि लोएस्ट. सर्वात जास्त साक्षरतेचं राज्य, कमी साक्षरतेचं. तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त साक्षरतेचं राज्य केरळ, सर्वात कमी साक्षरतेचं राज्य कोणतं राज्य, सर्वात कमी साक्षरता आहे बिहार. सो हे बिहार आहे. म्हणजे हे भारताचं तुम्ही अभ्यास केलं. सेम लिटरसीचं तुम्ही महाराष्ट्रात अप्लाय करा. मला सांगा महाराष्ट्राचा लिटरसी रेट किती आहे, 82.3%. आता हे आत्ताचं, ओके. आता 2011 82.3, पण इथं तुम्हाला आणखीन काय करणं गरजेचं आहे. 2001 ला महाराष्ट्राचा लिटरसी रेट किती होता, 2001 मध्ये नियर अबाउट महाराष्ट्राचा लिटरसी रेट 76 समथिंग काहीतरी होता. डिजिट एखाद्या वेळेस खालीवरी समजा एखादा बाय मिस्टेकली होऊ शकतं एखादा आकडा, पण अभ्यास करताना हे तुम्ही एक चार्ट मध्ये असं तयार करणं गरजेचं आहे. बाकी हे 2011 मध्ये 82.3%. आता पुन्हा याचे 2 भाग काढायचे. सर्वात जास्त साक्षरतेचं डिस्ट्रिक्ट कोणता, तर पुन्हा लक्षात ठेवा मुंबई उपनगर जास्त साक्षरता, आणि सर्वात कमी साक्षरतेचा नंदुरबार. सर्वात कमी साक्षरता नंदुरबार. या स्वरूपात तुमचा लिटरसी रेटचा तुमचा अभ्यास पाहिजे. पुन्हा तुम्ही काय अभ्यास करू शकता, पुढच्या अभ्यासामध्ये तुमचा महत्वाचा घटक येतो सेक्स रेशो. सेक्स रेशो म्हणजे याला आपण म्हणतो लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तर म्हणजे काय, 1000 पुरुषामागे 1000 मेल मागे किती फिमेल आहेत. म्हणजे तुम्हाला 1000 हे मेल आहेत, 1000 मेल मागे कोण मोजायच्यात, फिमेल मोजायच्यात. व सेक्स रेशो, पुन्हा भारताचा सेक्स रेशो अगोदर किती होता, आता किती होता. आता पुन्हा सेम असं आकडेवारी करायची. 2001 ला 2011 ला
किती आहे 2011ला 943 आहे. 1 ला किती होता 933 होता. कितीनी वाढला +10. असं तुमचा अभ्यास रेडी करून ठेवायचं. सेम पुन्हा याचे दोन भाग तुम्ही पाडायचे. इथं हायेस्ट वाला, इथं लोएस्ट वाला. मग जास्त लिंग गुणोत्तर, जास्त सेक्स रेशो कोणत्या राज्यात आहे? पुन्हा उत्तर आहे केरळ. लोएस्ट सेक्स रेशो कोणत्या राज्यात आहे? हरियाणा. मग तुमचं पुढचं उत्तर आलं हरियाणा. हे या स्वरूपात. सेम याला इम्प्लिमेंटेशन तुम्ही खाली कशाला करू शकता? महाराष्ट्राला. सेम तुम्हाला यालाच इम्प्लिमेंट करा. महाराष्ट्राला काय करू शकता बघा. एक महाराष्ट्राचं पहिलं 2001 मध्ये, 2001 पुन्हा 2011 मध्ये. 2011 मध्ये किती आहे महाराष्ट्राचा सेक्स रेशो? लक्षात ठेवा 929 आहे. मग अगोदर किती होता महाराष्ट्राचा सेक्स रेशो? तर 2001 मध्ये महाराष्ट्राचा सेक्स रेशो जवळपास 2001 मध्ये 922 होता. येस 922. मग हा कितीनी वाढला? सो लक्षात ठेवा +7. भारताचा +10 वाढलाय, महाराष्ट्राचा +7 वाढलेला आहे. हे या स्वरूपात. व पुन्हा याचे दोन भाग करायचे. दोन भाग केले हायेस्ट अँड लोएस्ट. हायेस्ट सेक्स रेशो महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यात किती आहे लिंग गुणोत्तर? 1000 पुरुषामागे 1122 स्त्री आहेत. लोएस्ट सेक्स रेशो महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? सर्वात कमी. लक्षात ठेवा मुंबई शहर. मुंबई शहरला 1000 पुरुषामागे फक्त 832 स्त्री आहेत. म्हणजे हा तुमचा कशाचा कॉलम क्लिअर झाला? हा सेक्स रेशो लिंग गुणोत्तराचा. आणखीन एक तुम्हाला याच्या पुढे कॉलम करायचा, तो म्हणजे काय असेल? चाइल्ड सेक्स रेशो. चाइल्ड सेक्स रेशो हा कॉलम करा. म्हणजे याला आपण म्हणतो बाल लिंग गुणोत्तर. बाल लिंग गुणोत्तर या स्वरूपाचा हा तुमचा कॉलम पाहिजे. मग चाइल्ड सेक्स रेशो मध्ये पुन्हा तुम्ही 2001 2011 याचा अभ्यास करू शकता. 2011 मध्ये चाइल्ड सेक्स रेशो किती आहे? 919. 2001 मध्ये चाइल्ड सेक्स रेशो किती होता? तर ते तुम्हाला याचं माहिती घेणं गरजेचं आहे. आता पुन्हा चाइल्ड सेक्स रेशोचे किती भाग कराल तुम्ही? 2. हायेस्ट चाइल्ड सेक्स रेशो आणि लोएस्ट. मग हायेस्ट चाइल्ड सेक्स रेशो सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर असणारं स्टेट कोणतं? देशामध्ये सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर मे बी अरुणाचल प्रदेश हे स्टेट आहे की इथं बाल लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे. आणि सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर असणारं स्टेट पुन्हा हरियाणा. सो आलं क्लिअर? या स्वरूपात तुम्ही ते भारताचं करणं गरजेचं आहे. तसंच इम्प्लिमेंटेशन तुम्ही कशाला करू शकता? महाराष्ट्राला. महाराष्ट्राचं पण तुम्ही काय कराल? 2011ला किती आहे महाराष्ट्राचा सेक्स रेशो? चाइल्ड सेक्स रेशो महाराष्ट्राचा 2011 सालीचा चाइल्ड सेक्स रेशो सो 894. 894. आता 894 आहे. तर 2001 साली हा महाराष्ट्राचा किती होता? महाराष्ट्राचा किती होता? लक्षात ठेवा जवळपास 2001 साली याच्यामध्ये आपण जवळपास 913 हा 2001 ला. म्हणजे याच्यात -19चं काहीतरी घट झालेली आहे. बाकी सगळे आकडे डिजिट बरोबर आहे. इथे एखादा आकडा खालीवरी झाला तर याच्यात थोडं तुम्ही चेक करू शकतात. बाकी ॲक्युरेट सगळे आकडे मी तुम्हाला दिलेले आहे. हा चाइल्ड सेक्स रेशो 894. पुन्हा याच्यात हायेस्ट चाइल्ड सेक्स रेशो सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा गडचिरोली. सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली. सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर जिल्हा. क्लिअर आले का? हा तुमचा एक जनरल डायग्राम तयार झाली. जनरल एक पिक्चर तयार झाला की ज्या एका पिक्चर मध्ये किती आकडे दिलेले आहेत. सगळे आकडे हे तुमचे वरवरचे ढोबळ. तुम्हाला जर तुम्ही येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा कुठलीही एक्झाम जर प्रयत्न करत असाल तर काय काय पाहायचं? पहिलं थेरीज पाहायच्या. थेरीज पाहिल्या, त्याच्यात माल्थसियन थेरी थोडं पाहायचं. त्याच्यानंतर पुन्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या टप्प्यामध्ये कशाचा अभ्यास करा? डेमोग्राफिक ट्रान्झॅक्शन थेरी, लोकसंख्या संक्रमण. हे व्यवस्थित करून घ्यायचं. संक्रमणाच्या 5 स्टेजेस, 3 स्टेजेस, वाढ कशी, घट कशी, डेथ रेट, बर्थ रेट हा एक घटक करा. त्याच्यानंतर या 3 कॉन्सेप्ट याचा एक अभ्यास करा. त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही कशाचा अभ्यास करा? पुन्हा पॉप्युलेशन हिस्टॉरिकल पॉप्युलेशन ग्रोथ म्हणजे फर्स्ट. आता याच्यात हिस्टॉरिकल म्हणजे काय? पहिली आता आपण केलं होतं 1872 ची जनगणना, 1881 ची जनगणना. याच्यातच मी काय केलं होतं 1911 ते 1921 या काळात भारताच्या लोकसंख्येत घट झाली. हे आपण इथं कट केलेलं आहे. इथं होतं ऑलरेडी. ते कितीची घट झाली? -0.03. हे करणं गरजेचं आहे. मग इथून महाविभाजनाचे वर्ष, अगोदरची लोकसंख्या स्थिर होती, पुढे लोकसंख्या वाढायला सुरू झाली, वाढली. हे त्याच्यानंतर हे जर्नल गरजेचं आहे. आणि पुढे पॉप्युलेशन पॉलिसी. फर्स्ट पॉलिसी, सेकंड पॉलिसी. बघा इथं न्यू पॉप्युलेशन पॉलिसी. मग न्यू पॉप्युलेशन पॉलिसीचे टार्गेट्स हे याच्यामध्ये आपण पाहिलं. न्यू पॉप्युलेशन पॉलिसीमध्ये महत्वाचे घटक. आणि पुढं आपण भारताचा सध्याची 2011 आकडेवारीची रिसेंट आकडेवारी विथ कंपॅरिझन ऑफ
2001 सगळ्याचं 2001 सोबत कंपॅरिझन आहे. पहा तुम्ही कुठलंही पाहू शकता 2001 2001 2001 2001. मग कारण आता आयोग काय करतं, किती वाढली किती घटली, भारतात आणि महाराष्ट्रात फरक, हे असं एक कॉलम तयार करून ठेवायचा. जर हा कॉलम तुम्ही व्यवस्थित असाच लिहिला आणि तयार करून ठेवला, मी सांगितलेले सगळे आताचे पॉईंट केले ना, गॅरंटेड सांगतो लोकसंख्येवर जर पडणारे प्रश्न असतील ना, तर तुमचे 90% प्रश्न हे याच आत्ताच्या अर्ध्या तासाच्या लेक्चरवर गॅरंटेड पडतील. तरीही समजा आता तुम्हाला याचं सगळंच व्यवस्थित आणखीन करायचं असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. तसेच आमचे सगळ्याच असं एकदम फास्टमध्ये व्यवस्थितपणे परीक्षे ओरिएंटेड बॅच सुरू होती, PSI फाउंडेशन बॅच, की जी स्पेशली PSI साठी, आणि दुसरी एक MPSC नॉन गॅजेटेड बॅच, जी स्पेशली नॉन गॅजेटेडच्या एक्झामसाठी. तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा केंद्रासोबत संपर्क करा. आणि त्याच्यानंतर आमचं PYQ अनालिसिसचं एक बुक आहे, हे बुक तुम्ही घेऊ शकतात. त्याचबरोबर संकल्प बॅच, की जी टेक्निकलसाठी, जे राज्यसेवेची एक्झाम टेक्निकल म्हणून देणार त्यांच्यासाठी ही टेक्निकलची बॅच सुरू आहे. त्याबरोबर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा केंद्राचं आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे, हे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात. ॲप आहे, ॲप तुम्ही जॉईन करू शकता, डाउनलोड करा आणि तुम्हाला जे काही महत्त्वाचे घटक आहेत हे अगदी मोफत मिळू शकतात तुम्ही. ठीक आहे, चला मित्रांनो थांबूयात, आपण पाहूयात पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.